सर कसं नाव तुमचं? सचिन. तुम्हीच बघितलं सापाला? हां. कसं काय दिसलं तेवढं लहान साप तुम्हाला? ते आमचं मिसेस आले बघितलंय. म्हणजे पहिला तिथं नव्हता? नाही, आमचं मिसेस हे काढत होतं ते. हां 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 डस्टबिन. हां हां हां. ते काढायला जेव्हा गेले ना त्याच्या खालती तेव्हा म्हणजे पहिला ते खाली होतं, नंतर इथं गेलं. नाही, मग तिकडं ते काढल्यावर इकडं आलं. इकडं आलं त्या पाईपच्या खालनं. तुम्ही बघू शकता स्पेशल कसा आहे, तसं माहिती होणार नाही. आणि म्हणजे हे तर त्यांनी सांगितलं डस्टबिनच्या खाली होतं म्हणून, पण तसं पहिला जाऊन बसलं तुम्ही आजूबाजूला ह्याच्यात जवळ किती असू शकता आणि साप आपल्याला पत्ताही लागत नाहीत आणि किती लहान साप आहे लक्षात घ्या. आणि तुम्ही ओळखत असाल अशी डिझाईन तुम्हाला दुरून जरी दिसली म्हणजे सगळ्यात सोपा साप ओळखण्याची सुरुवात या सापापासून करावी. आजगर म्हणू नये, घोणस म्हणावं याला. आपण बघू शकता कशा प्रकार तो आत बसलाय. आता बाहेर आला असा. साधारण 2-3 महिन्याचा हा घोणसचा बच्चा आहे लक्षात घ्या. सगळ्या सापांची पिल्लं मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आणि आपल्या आजूबाजूला झाडी झुडूप असेल तर हा साप मोठ्या प्रमाणात दिसतोय. हा लहान आहे म्हणून आपल्याला वाटत नाही, पण मोठा जेव्हा असतो तेव्हा लोक याला अजगर म्हणण्याची चूक करतात. 1 सेकंदला 3 फूट हल्ला चढवणारा, लांबीला ह्याचा विषारी दात 1 इंच पण लांब असू शकतोय. मोठा घोणस सर्वाधिक म्हणजे जवळपास 200 मिलीग्रॅमपर्यंत विष होऊ शकतो लक्षात घ्या. हेमोटॉक्सिक म्हणजे या सापानं चावल्यामुळं लोक म्हणजे गँग्रीन, मास्को तोडे होण्याची शक्यता असते. म्हणून काही ग्रामीण भागात बेळगाव परिसरात तरी कुसडा साप जे तुम्ही म्हणता तो यालाच म्हणता लक्षात घ्या. कुसडा म्हणजे कोणता तर चावल्यानंतर कुसतो अशी जर तुमची ती भावना असेल त्याच्या पाठीमागे, म्हणजे कोणत्या सापाला काय म्हणता हे सांगता येत नाही, पण घोणसलाच काही लोक घनसर म्हणतात, काही लोक कुसडा म्हणतात. आणि हे गोल गोल टिपके दिसणारं साप जो आहे, सर्वात महत्त्वाचे साप जे आहेत 3-4 त्यातला हा एक महत्त्वाचा आहे, सर्वात सोपा पण आहे. आणि या सापापासून ओळखण्याची आपण सुरुवात करायला पाहिजे सापांना, कारण सर्वात सोपाने अतिशय वेगळा हा साप आहे, घोणस आहे. सकाळच्या वेळेला ह्यांना दिसला हे महत्त्वाचं लक्षात घ्या, चावला नाही. आणि आपण यावरून एक म्हणजे सिग्नल आहे आपल्याला की आपल्या आजूबाजूला साप असू शकतात. 30 ते 50 पिल्लांना मादी जन्म देते, त्यामुळे एक साप पकडून विषय संपत नाही, बाकीचे साप आपल्या आजूबाजूला असू शकतात.